रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा पण फ्लॅट खूप सुंदर चांगला आहे, कारण की आजचा जो फ्लॅट आहे ना तो ढोकळीला आहे. ढोकळीला जिथे हायलँड हॉस्पिटल आपण बघतो त्या हायलँड हॉस्पिटललाच लागून बिल्डिंग असणार आहे. आणि जर घरातनं बघितलं तर समोर जे तुम्हाला थोडं बघा, अलीकडे हे जे मोकळी जागा दिसते म्हणजे अलीकडला पत्रा आणि पलीकडला निळा पत्रा, त्या निळ्या पत्र्याजवळ प्रेस्टिज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं 14 एकरचं लँड पार्सल खरं विकत घेतलेलं आहे. आणि तिथे दीड महिन्यामध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK असं त्यांचं जवळजवळ 8 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. प्रेस्टिज बिल्डर ठाण्यात पण आला आहे, थोडक्यात मला हे सांगायचं आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे हायलँड पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आणि इथे 720 बाल्कनी धरून कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात खरं काम केलेलं आहे. ह्या फ्लॅटमध्ये थोडीशी अर्जन्सी आहे, यांना अर्जंट विकायचं आहे, त्याच्यामुळे त्याचा रेट पण त्या पद्धतीने ठेवलेला आहे. पण निगोशिएशनचे खूप मोठा स्कोप आहे असं नक्कीच नसणार. एक कार पार्किंग आपल्याला याच्यासोबत मिळणार आहे आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत खरं ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या उपलब्ध असणार आहेत. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती हायलँड पार्क नावाचं कॉम्प्लेक्स असणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता की भविष्यात येणारं बाळकुंचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्याजवळ. आणि परत जर तुम्ही पुढे आलात तर 6,500 रुपयाचं मेंटेनन्स असेल. कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोन घेऊ शकता. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी झालेली आहे. बिल्डिंगचा जर एज वाईज जर विचार केला, वयाचा जर विचार केला तर साधारणतः 12 वर्ष बाकी ही जुनी बिल्डिंग आपल्याला मिळणार आहे. घराच्या बाहेर जाताना बाकी वेस्ट फेसिंग असणार आहे, आतमध्ये ईस्ट आहे. बाजूला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे. 2 फ्लॅटच्या मध्ये जर अंतर बघितलं तर एवढं मोठं दोघांना मिळून अंतर मिळतं. आणि पुढे आल्यानंतर परत इकडे 2 फ्लॅट ऑलरेडी आहेत, त्या साईडला फ्लॅट आहेत, ह्या साईडला फ्लॅट आपले हे 2 असणार आहेत. लिफ्ट जर बघितली तर 1, 2 आणि 3 टोटल या एरियात जर आलं तर 3 लिफ्ट तुम्हाला ह्या एरियात मिळतील. आणि अशा पद्धतीचं हे तुम्हाला मोकळं आणि ढाकळं एवढी मोठी जागा तुम्हाला 2 घराच्या मध्ये मिळते. आता ह्या बाजूला बघितलं तुम्ही तर इथपर्यंत त्यांचं शुरॅक वगैरे घेऊन आले. तुम्हाला जरी आणायचं असतं तर तुम्ही इथपर्यंत आणले असते. हे पर्टिक्युलर हे जे आहेत यांनी इथपर्यंत आपला शुरॅक वगैरेचा प्रबंध करून ठेवलेला आहे. सेफ्टी डोअर यांनी सगळं चांगल्या पद्धतीचं इकडं बनवलेलं आहे. नंतर तुमच्या घराच्या आतमध्ये आपण इन करतो. आतमध्ये आलं तर त्यांनी मात्र फॉल सिलिंगचं काम वगैरे सुंदर केलेलं आहे. घरात कामाची गरज आहे, म्हणजे साफसफाई, स्वच्छता आणि एक हात तुमचं पेंटिंग मारणं गरजेचं मला असं. तसं नवीन घर घेतले म्हणून गरजेचं असणार आहे. नंतर जर तुम्ही इथे वरती आलात तर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग असं सुंदर केलेलं तुम्हाला दिसणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे पुढे आलात तर हे खरं TV युनिट आहे. TV युनिटच्या ह्या साईडला आलं तर मग मात्र एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची वापरात येणारी जी बाल्कनी आहे ती बाल्कनी तुम्हाला दिसते. आणि बाल्कनीत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे समोर येणारं प्रेस्टिजचं जे प्रोजेक्ट आहे ते येईल, किंवा मग बाकी गोदरेज म्हणा, मग बाकी सगळंच दिसतंय तुम्हाला. ओव्हरऑल ह्या साईडला बघितलं हायलँड गार्डन वगैरे दिसतंय. खाली तुम्ही बघितलं तिथे एक शाळा आहे, आपली अंबर इंटरनॅशनल शाळा आहे. बाजूला गेलं तर CP गोयंका शाळा आहे. म्हणजे शाळा बिळा हे सगळं जाळं जरी बघितलं तर याच्या आजूबाजूला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हॉलची साईज तुम्ही बघू शकता, चांगल्या पद्धतीची हॉलची साईज पण आहे. हा हॉल आहे ना, हॉलच्या ह्या साईडला आला तर तुम्हाला डायनिंगसाठी एक वेगळी अशी जागा दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इकडे तुमचं किचन असणार आहे. ह्या किचनला जरी तुम्ही बघितलं तर मॉड्युलर किचन वगैरे, वरती स्टोरेज वगैरे हे सगळं सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचं खरं केलं गेलेलं असणार आहे. आणि इथे जर बघितलं तर परत तुम्हाला इथे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं असणार आहे. ज्यावेळेला घराच्या आपण परत पुढच्या दिशेला आपण जाणार आहोत, पुढच्या दिशेला आल्यानंतर इथे आलात तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला दिलं गेलेलं असणार आहे, जे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इकडे आला तर इथे तुम्हाला स्पेशल एक जागा आहे जी तुमचं वॉशिंग मशीन वगैरे सगळ्या पॉईंट तुम्हाला इकडे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिला गेलेला असणं आहे, म्हणजे दिलं गेलेलं आहेच आहे. आणि नंतर जर ह्या कॉमन वॉशरूम, बाथरूमच्या वॉशरूमच्या बाहेर पडलो तर वरती इथं बघा त्यांनी इथं डेकोरेशन तर खूप चांगल्या पद्धतीचं केलं होतं. नंतर परत इकडे आला तर तुम्हाला एक कॉमन बेडरूम आहे. ह्या कॉमन बेडरूमच्या ह्या एरियात जरी आला तिथं समोर त्यांनी एकदम इमिडिएटली असं कपाट लावलेलं आहे. इथे AC वगैरे होतं पण त्यांनी ते सगळं काढून घेऊन गेलेले आहेत. ह्या साईडला बघितलं तर वॉलपेपर वगैरे लावलेला आहे. पलीकडे जर बघितलं तर स्टोरेज वगैरे बनवलं आहे. लहान मुलांच्या अभ्यासासाठी पण यांनी इकडे ऑलरेडी टेबल बनवलेला होता. आणि इकडे आलात तर परत एक स्टँडिंग बाल्कनी आहे, पण ही थोडीशी छोटी तुम्हाला इथं खरं ही मिळणार आहे. आणि इकडनं जर मात्र तुम्ही बाहेर आलात तर बाहेरून तुम्ही ह्या दिशेला जर बघितलं तर इथून मग मात्र तुमचं बाळकुंचं मेट्रो स्टेशन म्हणा, किंवा मग ते हे सगळं ह्या साईडला तुम्हाला इकडे जवळच 4-5 मिनटाच्या अंतरावरती मिळणार आहे. अशा पद्धतीचं खरं इकडनं व्ह्यू आहे. म्हणजे
तुम्ही जर बघितलं तर लोकेशन वाईज चांगला फ्लॅट आहे, आजूबाजूला चांगलं सगळं व्यवस्थित आहे, सगळं भाजीपाला मार्केट ह्या त्या सगळ्या गोष्टी, बस ह्या त्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला खरं मिळणार आहेत. नंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमला येतो, शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर शेवटच्या बेडरूमला बघा एवढी मोठी जागा ऑलरेडी ह्या साईडला आहे आणि अधिक तुम्ही ह्या साईडला आला तर एक बेड लागून परत ड्रेसिंग टेबल लागून जरी बघितलं तर परत तुम्हाला इथं पण एक स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं पण जर बघितलं तर तुम्हाला समोर हायलँड गार्डन म्हणा, इकडे जर ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला कल्पतरू पॅरामाउंट वगैरे हे सगळं सुव्यवस्थित आणि चांगलं स्पष्ट तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नीटनेटकं दिसत आहे. आणि नंतर हे बेडरूम तुमचं अशा पद्धतीचं असणार आहे आणि नंतर ह्या बेडरूमला इथं जरी आला तर इथं पण एक कपाटाचं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं काम करून ठेवलं गेलेलं असणार, ते वापरात येईल व्यवस्थित. आणि नंतर इथं आला तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे दिले गेलेलं असणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा अर्जंट सेलला असणार आहे. त्याच्यामुळे रेट्समध्ये पण खूप अपेक्षा धरू नका की खूप मोठं कमी होणार आहे. पण आत्ता सांगताना ह्या मालकांनी 1,33,00,000 रुपये म्हणजे 1.33 लाख रुपये याची किंमत ठेवलेली आहे विथ पार्किंग. जसं आहे तसं याच्यातच थोडंफार कमी होणार आहे, खूप मोठा स्कोप नसणार आहे, पण थोडंसं कमी नक्की होईल समोर बसल्यानंतर. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आपल्याला खरं मी ढोकाळे कोलशेतोडला दाखवलेला आहे. असेच आमचे जास्त घरं बघत राहा, मला जास्तीत जास्त लोकांनी कमेंट, शेअर आणि ते जास्तीत जास्त लोकांनी बघत राहावा घरं, जेणेकरून तुमच्याकडे काही ना काही पर्याय आम्ही देत असतो. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं कार्यरत आहे ऑलरेडी. तुम्ही कोणतीही गोष्ट ती वापरायची म्हणलं तर वापरू शकता. त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी रेशन ते एक्स्ट्रा तुम्हाला लागणारच आहे. तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.